Ah
सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैच्या परी संतांनी सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैच्या परी चंदनाने पुरी व्यापी चंदनाने पुरी व्यापी संतांनी सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैच्या परी संतांनी सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैच्या परी चंदनाने पुरी व्यापी चंदनाने पुरी व्यापी गुणदोष याती न विचारी काय गुण दोष याते न विचारी काय गुणदोष याती न विचारी काय गुण दोष याते न विचारी काय आवदिला पायी आपुलिया आवदिला पायी आपुलिया गुण दोष याते न विचारी काय गुणदोष याती न विचारी गुण दोष याते न विचारी काय आवदिला पायी आपुलिया आवदिला पायी आपुलिया आवदिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना म्हणे आले समर्थाची तुका म्हणे आले समर्थाचे मना म्हणे आले समर्थाची मना हरी होय राणा रंग जाता हरी होय राणा रंग त्याचा हरी होय राणा रंग त्याचा गुणदोष याती न विचारी काय गुण दोष याते न विचारी काय गुण दोष याते न विचारी काय आवदिला पायी आपुलिया आवदिला पायी आपुलिया आवदिला पायी आपुलिया डोबार घुमा हरी डोबार घुमा डोबार कुमारी देवी डोबार घुमा डोबार कुमारी डोबार घुमा डोबार कुमारी डोबार घुमा डोबार कुमारी डोबार घुमा डोबार कुमारी देवी डोबार घुमा डोबार कुमारी डोबार घुमा डोबार कुमारी डोबार घुमा डोबार कुमारी देवी डोबार सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैच्या परी संताने सरता केलो तैच्या परी संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैच्या परी संताने सरता केलो तैच्या संताने सरता केलो तैच्या परी चंदनाने बोरी व्यापी येल्या चंद
पायी ठाव दिला पायी ठाव दिला पायी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 संतानी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिये दी कोण दोष याती न विचारी काही टाव दिला पायी आबोलिया तुका मने आले समर्थाचे मना तरी होय राणा रंग त्याचा कोण दोष याती न विचारी काही टाव दिला पायी आपोलिया विठ्ठल 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 माय
महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरी चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चोन दुसरे चरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता गंगा विशुद्धम पाद स्पर्शम स्वरूपेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम विठ्ठल 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 श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वर्णो रघुवर विमल जोदायक बुद्धि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार विठ्ठल 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 प्रस्तुत भगवान परमत्याच्या आणि सद्गुरूंच्या व आपल्या सर्व जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा छोटासा असा संत या मृत्यूलोकामध्ये येऊन काय कार्य करतात त्याचं वर्णन करणार आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगावर चंद करण्यापूर्वी आजचा दिवस तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आज ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु दारंगिरीजी महाराज यांची 15वी पुण्यतिथी आहे बोलता बोलता 15 वर्ष होऊन गेले ज्या उघड्या ब्रह्माला आपण डोळ्यांनी पाहिलं ते आज उघड ब्रह्म प्रकृतीच्या स्वरूपाने आपल्या समोर नाहीये ते विचाराच्या आणि श्रद्धेच्या स्वरूपाने ते कधीही जाणार नाहीये आपल्या समोरून पिढ्या ती वृत्ती किंवा ती मूर्ती आपल्या समोर राहणार आहे परंतु ज्या शरीराची आपण ज्या स्वरूपाचे आपण बोलणे खाल्ले ज्या स्वरूपाने आपलं कौतुकही केलं ज्या स्वरूपाने आपल्याला फटकारलंही ज्या स्वरूपाने आपल्याला भक्ती शिकवली प्रेम शिकवलं महाराज सगळं काही ज्या स्वरूपाने शिकवलं ते स्वरूप आज आपण पाहू शकत नाही तुमचं आमचं दुर्दैव विठ्ठल विठ्ठल म्हणून इथून पुढे पुण्यवानाचं स्मरण करायचं म्हणून त्याला पुण्यस्मरण असं म्हणतात म्हणून महाराजांचं आज 15वं स्मरण आहे त्यांनी पुण्य केलं आपल्याकडून पुण्य करून घेतलं पुण्यवंत व्हावे पुण्यवंत भावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत भावे सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे
संतांचं नामस्मरण केलं का आपण पुण्यवान होतो महाराज. म्हणून त्यांचं नामस्मरण करायचं आपल्याला. तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाणे असे मुखी भगवान परमात्म्याचं नाव, देवाचं नाव आणि संताचं नाव जर आपल्या मुखामध्ये आलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ. सामर्थ्यवान संत आहेत महाराज. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर क्षपक असू द्या, पण आपल्याला का आपल्या आजच्या चिंतनापुरतं चालेल. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, जन्म मरणाची फेर ज्यांच्यामुळे चुकती महाराज ना सामर्थ्य मौलीच्या नामामध्ये. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. तो अखंड वदनी वदे तो वासुदेव होतो. काय वदे? ज्ञानदेव ज्ञानदेव. ज्ञानोबराय ज्ञानोबराय एवढं जरी म्हटलं तर जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे व्यवहारिक फायदे तर होतातच, परंतु आध्यात्मिक फायदे सुद्धा संतांच्या नामामध्ये होतात. म्हणून संतांची पुण्यस्मरण करणं तुमचं आमचं काम आहे. आपल्याला त्यामुळे पुण्य मिळतं. म्हणून आज महाराजांची 15वी पुण्यस्मरण आहे. 15वं पुण्यस्मरण म्हणून पुन्हा पुन्हा आपण दरवर्षी करतोय त्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. देवा तुझ्या रंगामध्ये नाचण्याकरता मला ताकद दे, शक्ती दे. याच मागण्या संतांकडे कराव्या. देवा आमच्या बाकी व्यवहार कसा असू दे, फाटका तुटका असे ना, काही फरक पडत नाही, परंतु जीवन चांगलं जावं महाराज, पारमार्थिक जीवन जावं. आणि हे जीवन जाण्याकरता संतांच्या विचाराची गरज आहे. विठ्ठल 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 तुकाराम महाराज संतच अवतार कार्य सांगत असताना आपल्याला थोडा विचार केला पाहिजे. या मूर्ती लोकांमध्ये प्रमुख येणारे 3 वर्ग आहे. या मूर्ती लोकांमध्ये कोण कोण येतात? एक देव येतो, दुसरे संत येतात, तिसरे तुम्ही आम्ही जीव येतो. देवाच्या येण्याची कारण 3 लक्षात ठेवा. देवाच्या अवताराला किंवा मूर्ती लोकांमध्ये येण्याची कारण 3, संतांच्या अवताराला येण्याची कारण 5, आणि तुमच्या आमच्या येण्या अवताराला किंवा जन्माला कशालाही माना तुम्ही, तर येण्याची कारण काय नाही हो. देव येतो 3 कारणावरून, संत येतात 5 कारणावरून, तुम्ही आम्ही येतो विनाकारण. काय आपल्याला कारण आहे हो? सांगा ना, आपण काय करतो? काहीच नाही. जर आपल्याला या शरीरापासून देवाची प्राप्ती झाली नाही, मानसिक समाधान जर मिळालं नाही, तर व्यर्थ वाया गेला. तस्य जन्म निरर्थका असं म्हटलं शास्त्रामध्ये. तस्य जन्म म्हणजे त्याचा जन्म निरर्थक आहे, काही उपयोगाचा नाही. म्हणून आपण विनाकारण येतो. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका वर का नाही घातला. तुकाराम महाराज थोडं प्रकट बोलतात होतं ते. महाराजांची अवस्था आहे बोलण्याची, महाराज बोलू शकतात, महाराजांचा अधिकार आहे. महाराज म्हणतात अरे बा वर का नाही घातला, जाय तिकडे पिढी लोका, काय विनाकारणच ना. आपण स्वतःलाही त्रास देतो, घरच्यालाही त्रास देतो, जगालाही त्रास देतो. कोण असा महात्मा आहे, कोण असा जीव आहे का ज्याने जगाचं कल्याण केलं? जीवाचं स्वरूपच नाहीये. म्हणून देव येतो. देवाची 3 कारणं ऐका. गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. त्यावेळेला मी येतो. कधी कधी येऊन काय करतो? ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते धर्मलयाला जातो. धर्म कोणी पाळत नाही. कशाचं कीर्तन रे, कुठं कीर्तन घेऊन बसले, अरे नुसत्या बोबाट आहे. तो म्हणतो जीवनात अरे बाबा कीर्तन ऐकल्यावर पुण्य मिळतं, देवाची सेवा केल्यावर पुण्य मिळतं. म्हणतो का पुण्य म्हणजे काय? भुलताप. आणि पाप म्हणजे धमकी, त्याची भाषा आहे. अशा वेळेला काय करावं महाराज? म्हणून भगवान परमात्मा येतो. त्याची 3 कारण आहे. कारण विनाकारण कोणी येतच नाही. तर विनाकारण येतो. जीवाबद्दल मी नंतर बोलेन, पण संत विनाकारण येतच नाहीत महाराज. देवही नाही येत आणि संतही येत नाहीत. मोठी माणसं विनाकारण कुठेही जात नाहीत. कामाशिवाय जात नाहीत, आणि काम झालं का पुन्हा थांबत नाही.
मोठ्या माणसाने विनाकारण कुठे जाऊ नये आणि गेल्यानंतर काम झालं का थांबू नये महाराज. ही शाने माणसं लक्ष आहे. नाहीतर काय रिकामा टाइमपास होता बसते गोळे गप्पा मारी त्याला मजा नाही त्या जीवनाला. म्हणून देव येतो त्याची 3 कारण आहे. पहिलं कारण परित्राणाय साधूनाम 1, विनाशाचे दुष्कृताम 2 आणि धर्म संस्थापनार्थ हे 3. ही 3 कारणे. साधूचं रक्षण करणं 1 काम देवाचं, दुष्टाचं निर्दळन करणं, दुष्ट समाप्त करणं. तुम्ही पहा रामकृष्ण अवतारांचे जर प्रयोजन आपण पाहिलं. माझं बोलणं ऐकू येतं व्यवस्थित? माझं बोलणं समजतात पण काय आणखी दमाने बोलू? बरं बरं. विठाल विठाल रामकृष्ण अवतार जर आपण बारकावाने पाहिले कशा करता आले. राम अवताराचा प्रमुख हेतू काय? रावणाचा नाश. आणि कृष्ण अवताराचा प्रमुख हेतू काय? महाभारत घडवलं ना. 18 लाख अक्षयोनी. 18 लाख अक्षयोनी म्हणजे काही कमी संख्या नाही महाराज. एवढे सगळे संपवले कारण ते दुष्ट प्रवृत्ती होते. ज्या सभेमध्ये महिलाचे वस्त्र ओढून महिलेला निर्वस्त्र केलं जातं ते त्यांना तुम्ही चांगलं म्हणता कसं? चांगलं कसं म्हणता येईल त्यांना महाराज? हेच अधर्म आहे. धर्म कळत नाही का? असा नियम आहे. शास्त्राचं सांगतंय ज्या गावात, ज्या घरात, ज्या गावात, ज्या राज्यात, ज्या देशात नारीची पूजा होते, पूजा नारीची पूजा होते तिथं देव रममान होतात. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून भारतीय संस्कृती इथंच मान आहे महाराज. इथं मान आहे. परंतु दुर्दैव आमचं असं आहे आपण त्या संस्कृतीचा ऱ्हास होताना पाहतोय. हो ऱ्हास दुःख वाटतंय तेवढं. त्या शास्त्राच्या विचारांना अत्यंत दुःख वाटतंय. इथे कोणी कोणाला काही विचारायला तयार नाही, मानायला तयार नाही महाराज. भागवतामध्ये गोड वर्णन आहे. नारदाच्या डोक्यातला प्रश्न आहे. थोडंसं सांगतो आपल्याला. नारद एकदा फिरत होते. फिरत असताना नारदांनी एक बाई रडताना पाहिली. तिच्याजवळ 5-6 बाया बसलेल्या पाहिल्या आणि 2 म्हातारी तिच्या समोर अशी मोडदा झालेली पाहिली, बेशुद्ध अवस्थेतली पाहिली. आता नारदांनी पाहिलं बाया माणसं आहे, 5-6 बाया माणसं आहे. बाया माणसं रड नाही पण काय जाऊन पावा. जवळ गेले पुन्हा पाठीमागे थांबले. ऐका पाठीमागे थांबल्यानंतर मनात विचार केला आपण साधू आहे, आपण त्रिभुवनामध्ये फिरणारे माणसं आहे. आपण या महिलाजवळ गेलो एखाद्याने विचारलं तुझं काय काय बाबा तू कशाला इथं? अपमान करून घ्यायचं काही काम नाही ना. म्हणून लांबच थपकलंय. लांबच थपकल्यानंतर त्या बाईनं हाक मारली. भो भो साधू क्षणम तिष्ठ. उभे राहा म्हणे क्षणभर. आम्हाला माहिती आहे म्हणे तुम्ही कसं करता आलात. मग त्याने विचारलं ना त्यांनी अहो म्हणे काय झालंय? काय नाही म्हणे माझे 2 मुलं आहे बेशुद्ध पडले यांना चेतना आणायची म्हणे. हो तुम्ही कोण आहात? त्यानं सांगितलं मी भक्ती आहे. कोण काय सांगितलं? मी भक्ती आहे आणि माझे 2 पोरं आहेत ज्ञान आणि वैराग्य. यांना बेशुद्ध अवस्था आली. यांना चेतना आणायची, जागृत करायचंय. जागृत कोण करायचं? तुमच्या इतका साधू कोण आहे दुसरा? तुमच्या इतकी साधना कोण नाही. आता हे सगळं त्याने सांगितलं. शेवटी तर पण केलेलं आहे. मोठा विषय आहे तो. 1-2 तासाचा विषय आहे. तर नंतर त्याने सांगितलं मी तुम्हाला यांना जिवंत करीन. ही माझी प्रतिज्ञा आहे. त्याच्याकरता निघले. मग कोण आपल्याला सांगेन? कोण सांगेन? फिरायला लागले. मला फिरायला लागल्यामुळे फिरता फिरता पुष्करमच प्रयागमच काशीम गोदावरीम तथा सगळे इंडे काष्टा इंडे गोदावरी तीरावर इंडे. कुठं साधू भेटलेच नाही त्यांना. आणि मग दुर्दैवानं ते म्हणजे आता काय करावं. जिथे परमार्थाच्या बाबतीमध्ये विचार शून्य झाले. जिथे शांतता असावी तिथे कोल्हाल आहे. आरडाओरड चालू आहे. आरडाओरड चालू असणं हे काही नियम साधूच्या ठिकाणचे नाही आहे. तात्पर्य असं आहे अशा प्रकारे जेवण म्हणजे काय करणार? कसं काय त्यांना चेतना आणता येईल? मला ते शक्य म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो. पुढे सांगितलं त्यांनी. म्हटले मी गेलो मला वाटलं साधूकडे नाही ग्रस्ती माणसाकडे जावं.
ग्रस्ती सुद्धा खूप चांगले असतात. काही काही ग्रस्त जीवनामध्ये साधूच्या जीवनात ती साधना नसते, ती ग्रस्ती माणसाच्या जीवनात असते महाराज. असे पुष्कळ ग्रस्ती आपल्याला कळत नाही ती खूप चांगली माणसं आहे ग्रस्त जीवनामध्ये. आणि मला वाटतं याबद्दल गुरुवर्य सद्गुरुप्रमाणे नारगे महाराजांना याची चांगली दृष्टी होते. महाराज त्याच घरी जायचे ज्या घरी महाराजांना योग्य घर वाटेल, जे घर पुण्यात्मा असेल. आमचे भाऊ पुढे बसले आहेत का, योग्य घर असेल ते झोपडी असू द्या, काही फरक पडत नाही. साधूला झोपडीशी काही घेणं नाही. तुमचा बंगला कोट्यावधी असो, अजून एक बंगल्यावर बंगला हो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. पण आम्हाला लागतं, साधूला लागतं ते, महाराजांना जे लागतं ते अनेक घरी सगळ्या घरी मिळत नव्हतं. महाराजांची घरं मोजकी होती ठरलेली. असे काही कथा आहेत महाराजांच्या जीवनामध्ये. झोपडीत गेले, घरासमोरच्या झाडाखाली बसले, म्हणे आम्हाला तुमच्या इथं आता चटणी भाकरी खायची, काय असन ते आणा, घरात जे असन ते आणा, त्याचा विचार पुन्हा करायचा नाही. याचा अर्थ काय का, मला सांगायचं काय, महाराजांना अन्नाचा नाही, अन्नाचा अभाव नाही महाराज. त्या अशुद्ध आणि स्वच्छ निर्मळ अन्नाचा अभाव होता, म्हणून त्यांना ते घर गरजेचे होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थाचा रास होत चाला. नारदांनी पाहिला आता काय करावं. ग्रस्ती लोक कडे गेले. ग्रस्ती म्हणजे कन्या विक्रय नो लोभात, कन्येचा विक्रय होत चाललाय. कलियुगाची परिस्थिती सांगितली तिथं. कलियुगामध्ये होणार आहे, मुलीच्या बापाला पैसे द्यावे लागतील. पूर्वीच्या काळामध्ये सालंकृत कन्यादान होतं, बाप औरिकायचा मुलीचं चांगलं कन्यादान करता. आता मध्यस्थी घालून का नाही, त्यांना 2 लाख द्यावं लागतील आणि 2 लाख खर्च होईल मधला. आम्हाला जाण्याला $1-2 लाख तेच मध्ये महाराज. आणि शेवटी आता पुढचं मी सांगत नाही, सगळं तुमच्या लक्षात. तात्पर्य असं आहे महाराज, ग्रस्त्यामध्ये सुद्धा आनंद राहिला नाही. नारद म्हणते आता काय करावं म्हणून भगवंताच्या अवताराची प्रार्थना केली की देवा आता तुम्हाला आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिलं कारण साधूचं रक्षण. ध्यानात ठेवा, 3 कारण. साधूचं रक्षण करणं एक काम, परित्राण आहे साधू नाम. त्याचप्रमाणे विनाश आहे दुसरा, दुष्टाला मारणं. दुष्टाला मारण्याकरताच भगवान परमता येतात. आणि तिसरं धर्माची संस्थापना, पुन्हा धर्म स्थापित करणं. धर्म स्थापन करण्याकरता भगवान येतो आणि धर्माचा पुन्हा राज इथं होतो. धर्म सांभाळल्या जात नाही. व्यवहारातले इतके धर्म आहे ना, आपण पाळतच नाही महाराज. आता आम्हाला माहिती आहे, आमचा पुणतामध्ये 10व्याला प्रसिद्ध झालंय सध्या. वाकडी गावाला काही नवीन नाहीये. 2-4 दिवस वाकडीचे कोणतरी भक्त दर्शनाला येतात. काय आज कोणाचा दावा. कधी कधी आमच्या महाराजांचा नंबर लागतो, होळकर महाराजांचा, त्यांची भेट होती. तात्पर्य असं आहे. मग आता अशा आपण पाळतो का सगळ्या गोष्टी. त्या 10 दिवसामध्ये जर आपल्या परिवारात असेल, आपण देवपूजा वगैरे करून लोक काय हातपात धुवले चाले देवाचा. हा परमात्माचा, हा त्यात संस्काराचा रास आहे महाराज. आणि तो वाढावा याच्याकरता भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करतो. तिसरं महत्वाचं कारण देवाचे 3 कारण आहे. आता दुसरा मुद्दा, बरं आहे राहू द्या, बरं आहे. दुसरा मुद्दा, साधूची 5 कारण. जगामध्ये सुख वाढावं, भक्ती वाढावी आणि धर्म वाढावा आणि भगवंताचं कुळाचार नाम वाढावं महाराज. नाम वाढण्याकरता या 5 कारणाकरता संतांचा अवतार असतो. याच्या पलीकडे संत जे करतील ना ते त्यांच्या कार्यामध्ये बसत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ही मर्यादा तुकाराम महाराजांनी बांधून दिली बरं काही. तुकाराम महाराज म्हणतात, अवतार तुम्हा धरा या कारण. संतांचा अवतार तुम्हा इकडात करा. अवतार तुम्हा धरा या कारण. अवतार तुम्हा धरा या कारण. अवतार उद्धर या जन जडा जीवा. उद्धर या जन जडा
आले कशा करता आले आता समजा आता कीर्तन आले करून गेले कीर्तन आले मध्ये एक मित्र भेटला बसले हॉटेलमध्ये ईशा बाहेर भरपूर आपल्याला माहिती आहे बसले का आपण मारीत निघाले एखादा विषय गेले ना तास 2 तास हो या कारण करता नाही कीर्तन ऐकणं करता नाही इथंच या कारण तुकाराम महाराज म्हणले साधूंचं कार्य हे आहे काय काय कार्य आहे काय काय कार्य सुख वाढावं भक्ती वाढावी आणि धर्म वाढावं कुळाचारही वाढावा आणि भगवंताचं नाम वाढावं ही 5 कारण आहे विठाला विठ्ठला 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 जगामध्ये सुख जर कोणी वाढवलं असेल ना सुख म्हणजे काय सुख शब्दाचा अर्थ असा दिला आहे एखादी आपल्याला अप्राप्त वस्तू ती प्राप्त झाली का त्यापासून होणारा जो आनंद आहे हा आनंद कशाचा आहे सुखाचा आहे माणसाला कल्पना असते आता शास्त्र असं सांगतंय आनंद वस्तूचा आहे का आनंद आपला आहे आता थोडं डोकं खातं तुमचं आनंद वस्तूपासून मिळतो का आनंद आपल्यापासून आहे आनंद आपलाच आहे फक्त त्या वस्तूच्या द्वारे आल्यासारखा वाटतो बरं का म्हणून नाही तर मग असं व्हायला पाहिजे कल्पना करा एका माणसाला बंगला बांधायची इच्छा होती खूप प्रयत्न केले ऋण काढलं काही बँकेचं कर्ज घेतलं काही गृह लोन काय होम लोन म्हणतात त्याला होम लोन घेतलं बंगला बांधला सुख लाभलं खूप सुख झालं आता हे सुख टिकून राहतं का सुख ते नाही राहत महाराज मग ते सुख जातं का अर्थात सुख त्या वस्तूपासून नाही वस्तू जाग्यावर आहे बंगला काही कोणी केशात घालून नेला नाही परंतु सुख लाभत नाही वस्तू घ्यायची बरेच दिवस मनात आहे आली वस्तू दारात आली तेवढा 2 दिवस आनंद वाटतो आणि मग नंतर मात्र त्या वस्तू आनंद वाटत नाही म्हणून खरं सुख आपल्याला मिळत नाही खरं सुख याचा अर्थ ज्यावेळेला आपण स्वतः कोण आहोत त्यावेळेला ओळखू त्यावेळेला आपल्याला खरा आनंद मिळेल तो आनंद इथं संसारात कुठ्यातही मिळत नाही कशातही मिळत नाही पैशात मिळत नाही धनात मिळत नाही एखाद्या पदात मिळत नाही महाराज कुठल्याच गोष्टी जगातल्या कुठल्याही पदार्थामध्ये तो आनंद देण्याचं सामर्थ्य नाही असं शास्त्र सांगतंय मग ते सुख आपल्याला कोण देतात संत देतात सुख वसे घ्यायची ठाई सुख सुख संतांच्या पायाजवळ हो सुखरूप पैसा तुझा कोण माझ्या पांडुरंगा परमानंद दुसरा कोणी सुखरूप नाही तिथं हे सुख आहे पांडुरंग संतांच्या रूपाने तुम्हाला म्हणून सुख फक्त सुख अनुपम्य संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनीने आणत असे सुख कुठे आहे म्हणजे अलंका आळंदीला अलंकापुरी म्हणजे आळंदीला सुख आहे त्या सुखाकरता संतांजवळ सुख आहे मला तुम्हाला असं विचारायचं तुम्ही अनेक वेळेला महाराजाकडे गेले असाल महाराजांच्या काळामध्ये भरपूर भेटी आपल्या झालेल्या आहे दर्शनही झालेले सांगा कोणत्या दिवशी महाराजांजवळ गेलं तर आपल्याला दुःख झालं मला असा दिवस सांगा ज्या दिवशी आपण महाराजांजवळ गेलो महाराज आपल्याला बोलले आपलं दर्शन झालं आपल्याला गोडही बोलले ठीक आहे नाही रागावले किंवा रागावले तरी फरक काय पडतो आपल्याला कधी दुःख झालं असा दिवस आहे का नाही उलट महाराज बोलले का तेवढं डबल आनंद जायचं महाराज विठ्ठला म्हणून त्यांच्यापासून कोणालाही दुःख नाही महाराज सुखच मिळेल पैसा संतांचे संगती बस सगळं सुख आहे तिथं त्यांच्याजवळ बसला का आनंदच वाटेल महाराज आनंदच वाटेल का ते आनंद वाटण्याकरताच आलेले असं वडा वया सुख दुसरा क्रमांक भक्तीचा आहे भक्ती जगामध्ये रूढ व्हावी भक्ती जगामध्ये रूढ व्हावी याच्याकरता संत देतात भक्ती वाढावी याच्याकरता संत देतात ते भक्ती करून दाखवतात आणि भक्तीला लोकाला लावतात तुकाराम महाराजांचे चिरंजीव बरं का तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज नारायण महाराज तर नारायण महाराजांनी गाळ्यामध्ये पादुका घेतल्या तिथून तुकाराम महाराजांच्या आळंदीला आले
आळंदीला आल्यानंतर इथं परत माऊलीच्या पादुका घेतल्या, तुकाराम महाराजांच्या माऊलीच्या पादुका गळ्यात घेतल्या आणि पंढरपूरची वारी चालू केली. त्या वारीचा परिणाम आज काय आहे? 2 सोहळ्या सगळं कमीत कमी 8 ते 10 लाख लोक असतात. किती? 8 ते 10 लाख लोक त्या 2 संतांच्या बरोबर असतात. सुरुवात एका व्यक्तीने केली, एका महाराजांचे सुपुत्र तुकाराम महाराजांचे सुपुत्र त्यांनी केली. महाराज ती परंपरा एवढी मोठी झाली. आज दोन्ही संतांच्या संघ कसं करता? अहो पहा, तुम्ही गेला असाल कधी, कोणी गेला मला नाही माहिती, पण आम्ही ज्या वेळेला वारीला जायचो ना, मला आनंद भाऊ इतका आनंद यायचा त्यावेळेला. भूक तर खूप लागायची, खायला काही नाही, पण कधी असं काही वाटलं नाही मला, कधीच नाही, कारण तो आनंदच वेगळा होता. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आनंद मिळतो, सुख मिळतं. ते सुख देण्याकरता आले असतात. त्यांच्यापासून जगाला कधी दुःख होऊ शकत नाही. म्हणून वाडा वया सुख. दुसरा क्रमांक भक्ती. भक्ती वाढण्याकरता संतांचा होता. जगात भक्ती व्हावी म्हणून कीर्तन करायचं. किती घंटे करायचं? 4 घंटे, 5 घंटे, 6 घंटे, 7 घंटे. एकदा बेटामध्ये चतुर गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी, महाराजांचं कीर्तन 7 वाजता उभं राहिलं. किती वाजता? 7 वाजता उभं राहिलं कीर्तनाला. आम्ही टाळ घेऊन उभे. ही रात्री 1 वाजता कीर्तन संपलं. 1 वाजता कीर्तन संपलं. आमच्या कमराला राहून गेल्या. परंतु महाराज तेसेच पुन्हा स्थिर झाले. गिरिरूप स्थिर होनी. पर्वतासारखे एकदा पाय ठेवले, पुन्हा जय विठ्ठल होईपर्यंत आले. 5 घंट्याच्या आत जय विठ्ठल म्हणजे ही शक्ती. कसे करता? तेवढा काळ तुमचा आमचा सुखात घालवला महाराज. हेच त्यांना करायचे. वाडावया सुख. तेवढ्या काळामध्ये भक्ती करून घेतली आपल्याकडून, कीर्तन ऐकून घेतलं, नामस्मरण करून घेतलं, आणि आपला भाव परमार्थामध्ये लागावा त्याच्याकरता आपल्याला पुन्हा पुन्हा बोलून घेतलं. या म्हटले, या सगळे, या सगळे, या या रे या रे लहान थोर. या रे या रे लहान थोर. या रे या रे लहान थोर. याती भलती नारी नर. याती भलती नारी नर. आन करावा विचार. आन करावा विचार. लगे चिंता गवनाची. न लगे चिंता गवनाची. या रे लहान थोर. याती भलती नारी नर. न करा विचार. न लगे चिंता गंमत झाली सांगा महाराज. मी थोडं जुनं उदाहरण देतो. समोर अन्न आहेत, कदाचित अन्नाचं लक्षात येईल, जुन्या माणसाला फक्त लक्षात येईल. जर नवीन 2 खोंड लावले वाखराला, खोंड वाखर लावले, आणि कुठान जर लांबणीच असलं, लांबणीचं कळलं का? कुठान जर लांबणीचं असलं ना तर या असं होतं. हे कुठान आलं लांबणीचं, आणि गोरे आले नवीन. गोरे आले नवीन आणि कुठं आलं लांबणीचं. 4 टोकाचं 1 चरण आहे ते. 4 टोकाचं 1 चरण, चौचर्य म्हणतात त्याला. आता लेकरला कसं म्हणता येईल, मोठ्या माणसाला म्हणता येईल महाराज. ही गंमत आहे. विठाला विठाला या रे लहान थोर. याती बलत्या नारी नर. न करावा विचार. करावा विचार न लगे चिंता कोणाला चिंता नाही. महाराज भक्ती वाढवण्याकरता तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी लोक गोळा केले. हो या म्हटले.
सद्गुरू गंगागिरी महाराजांचं मोठं कार्य जे आपण दरवर्षी 7 दिवस त्याचा आनंद घेतो. महाराज लक्षात आणा, सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ती परंपरा घालून दिली. आता किती झाले, 100 किती झाले मला ध्यानात नाही. आता 68 70 जवळ गेले ना, 168 एवढे शब्द. 7 दिवस परमार्थच परमार्थ करत राहा. 7 दिवस लगातार 24 तास भजन करा. किती परमार्थ होईल, किती भक्ती वाढल. वडा वया सुख भक्ती भाव आणि धर्म हे काय सगळं केलं म्हणजे धर्म टिकतो ना. तुम्ही आम्ही चांगलं जगलो, चांगलं वागलो, चांगलं बोललो, दुसऱ्याशी चांगला व्यवहार केला म्हणजे धर्म टिकला ना. हाच तर धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे आज धर्म आहे महाराज, दुसरा धर्म नाही. माणसाने माणसासारखं वागावं बस. आज याच्यापेक्षा धर्म मोठा नाही. धारणात धर्ममित्याहू मनुस्मृतीचं लक्षण आहे. धारणात धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा याच्या धारण संयुक्तम सधर्म इति लक्षणम. हे धर्माचं लक्षण आहे. तो धारण केला पण त्याच्यापेक्षा आतला धर्म महत्वाचा आहे. अरे आपण माणूस आहोत, आपल्यामध्ये माणुसकी आहे आणि माणुसकीचा धर्म आपण सोडू. एखादा कोणी चाललाय किंवा एखादा खड्ड्यात पडला मग उठवून त्याचं आपलं काम आहे का नाही, याला माणुसकी म्हणतात. एखादा दाराला पाणी पाणी मिळेल का थोडं, त्याला पाणी द्या. हा काय धर्म आहे. याच्या पुढे आणखी लांब द्यायचं ठरलं आपल्याला. अजून एखादा गरीब आहे, एखादा पण त्याच्याकडे काही नाही आहे, त्याला थोडी मदत करा. काय हा धर्मच आहे. ही माणुसकी आहे महाराज. माणुसकीच्या नात्यानं हे सगळं करणं गरजेचं आहे. हे घडतं त्यावेळेला धर्म टिकतो. म्हणून धर्म अशा प्रकारचा हे सगळं करण्याकरता ही 5 कारणं संतांच्या अवताराचे. त्या संतांनी जुन्या काळापासून तर आजपर्यंत संतांनी दुसरं करू नये आणि केलं नाही. संतांचं काम दुसरं काहीच नाही. समाजाची सेवा करता का एके दिवशी आपला देह शांत करणे हेच संतांचं कार्य आहे. विठ्ठल 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 गुरुवारी महाराजांकडे जर आपण पाहिलं, त्यांचं जीवनचरित्र जर पाहिलं, मला वाटतं 30-30, 40-40 वर्ष पाहणारे लोक इथे आहेत महाराजांना. तर महाराजांच्या जीवनामध्ये व्यवहारातल्या गोष्टी जर म्हणाल तर काही कमी होत्या का? महाराज म्हणायचे अरे आम्ही जर ठरवलं सोन्याचं भेट करू नये, हे साधे शब्द नाही. काय त्यांची ताकद नव्हती का? परंतु संतांचं हे कार्य नाही. व्यवस्थित होतं ठीक आहे, व्यवस्था असणं काही वाईट नाही. आश्रमात स्थान खूप व्हा मग हे गरजेचं आहे, हे करणं गरजेचं आहे. पण त्याचं आयुष्य घालवणं हेही चुकीचं आहे. म्हणून आपल्याला नेवारा म्हणून लागतो एवढं करणं काही पाप नाही. परंतु त्याच्याकरता सगळं आयुष्य गोळा करणं, आयुष्य उठलं सुटलं तेच डोक्यात तेच डोक्यात तेच, परमार्थामध्ये आयुष्य न जातं आयुष्य व्यवहारात जातं. आणि म्हणून हे आयुष्य परमार्थात जावं हे संतांनी केलं महाराज. दुसरं काही केलंही नाही, करू नये. संत दुसरं नाहीतर जगद्गुरू तुकाराम महाराजांना राजे प्रसन्न होते ना हो, राजे प्रसन्न होते. आता एखादे आमदार खासदार आपल्याला प्रसन्न झाले, आपण 100-200 कोटी रुपये जर मागितले तर आपण किती काय मोठं मंदिर पाहतो, मग किती काय मोठ्या अशा प्रकारच्या आणि काही सोयी सुविधा करू. परंतु त्यामध्ये परमार्थ होईल का? माझा प्रश्न हा आहे. परमार्थ होईलच का? होईलच असं मात्र मी लेखी देऊ शकत नाही. कदाचित होईल पण नाही, होणार पण नाही. त्याच्या सगळ्या चिंतनामध्ये लागला. म्हणून या सगळ्या गोष्टी करणं महात्म्याचं काम नाही. हे करण्याकरता महात्मे कधी येत नाही. म्हणून भगवंताचं नाम वाढावं, ते भगवंताच्या नामाचा प्रसार व्हावा, दुसरं काहीच करू नये. म्हणून हे कार्य 5 कार्य संतांचे. आता तुमचं आमचं कार्य काय? काय आपलं काय? आपण विनाकारण चालू. मी सुरुवातीला बोलू का आपलं येणं म्हणजे विनाकारणे. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ पहिलं कारण आहे. कोणा कुरते कर्म भोगाय कर्म कर्तृंचे पुंजते नद्याम किट्टामी वावरता दावतांतर माश्रुते विद्यार्थी म्हणतात बाबा जन्म घेतला का तो जन्म कशामुळे भोगाय करता मिळतो. प्रारब्ध. संत मात्र असे नसतात. त्यांची 5 कारणे देवाची 3 कारणे आहे. आणि म्हणून त्या 5 कारणामध्ये त्यांच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला पुण्य मिळावं याकरता आपल्याला पुण्यतिथ्या करायच्या. विठ्ठल 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 हो. हे करत असताना त्यांच्या कार्याची सौम्यता, त्यांच्या कार्याची सात्विकता, किती शांतपणा असतो पहा. म्हणून
कार्य करत असताना अजिबात कुठल्याही प्रकारचा तो विचार करत नाही. आणि म्हणून कसं कार्य करतात, सरळ सोपं कार्य करतात. कार्य जर सामान्य स्वरूपाचं दिसतं, महत्वाची गोष्ट आहे का, कार्य सामान्य स्वरूपाचं आहे पण फळ जे आहे उच्च कोटीचे आहे. कार्य सामान्य स्वरूपाचं आहे. एक शब्द रेड्याला दिला, रेडा, रेडा, रेड्याला एक शब्द दिला. शब्द सामान्य आहे. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, हा शब्द दिला. बोल बाबा रेड्या बोल, तू ज्ञानदेव आहेस, तू ज्ञानी आहेस, बोल ऋग्वेद बोल, एवढा शब्द दिला. मी तू एखाद्याला शब्द दिला पण त्या शब्दामागची शक्ती, शब्दामागची ताकद, तो रेडा आजपर्यंत, आज रामर झाला 700 वर्ष झाले पण आजपर्यंत रेड्याचं चिंतन, रेड्याची समाधी, रेड्याचं दर्शन, तुम्ही आम्ही माथा घालतो त्याच्या डोक्यावर, हो आपण माथा ठेवतो महाराज. हे सामर्थ्य कशामुळं, संतांच्या सहशब्दामुळं. विठ्ठल विठ्ठल सौम्य पद्धत आहे. इतकी सौम्य पद्धत ना करताना कशाप्रमाणे करतात तुकाराम म्हटले. उदाहरण देऊ का, म्हटले जंगल आहे, जंगल, जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं आहे, अनेक प्रकारची झाडं आहे. परंतु एका झाडाच्या शेजारी दुसरा झाड असलं तर या झाडाचे गुणधर्म त्या झाडाला लागतात. रात्री झाडं बोलतात, विज्ञान फार पुढे गेलंय. लता वेली रात्री बोलतात, त्याचा एक आवाज आहे, तो अजून कॅच केला गेला नाही, कॅच करणार आहे भविष्यामध्ये. महाभारताचं ते झालंय त्यावेळेला, ते पण तिथे पण कॅच करायचं चालू आहे. काय का अर्जुनान कृष्ण परमात्मा कसे बोलले असेल, काय बोलले असेल, इंग्रजीमध्ये बोलले का, हिंदीमध्ये बोलले का, हरियाणीमध्ये बोलले का, बिहारीमध्ये बोलले का, मराठीमध्ये बोलले, हे कसे बोलले अजून कोणालाही माहिती नाही मला. पण ते शोधायचं काम चालू आहे. याचं कारण सांगू का जरा. याचं कारण असं आहे, आपल्या मुखातून निघालेला शब्द, शब्द कुठे जातो, आकाशामध्ये. आकाशामध्ये गेल्यानंतर आकाशामध्ये तरंग असतात आणि त्या तरंग काय करतात, आकाशामध्ये स्थायी राहतात. ते त्या तरंगांना मशीन असते, खेचून घेतं आणि ते इकडे स्पीकर वाटे मोठं करतो, दुसरं काही करत नाही. त्यालाच आपण रेडिओ म्हणतो. रेडिओ, रेडिओ म्हणजे काय, केंद्रावर चाललेल्या गोष्टी आपण ते त्या रेंजेत आणलं का, ती काडी फिरवायची, म्हणजे काय करायचं, त्या रेंजमध्ये आणायचं. रेंजमध्ये आणलं का, आलं लगेच सुरू, तिथं काय चालू आहे आपलं इथं ऐकायला मिळतं. जुने लोक रेडिओ ऐकत राहायचे. मी महाराजांच्याकडे रेडिओ पाहिलेला आहे. महाराज सकाळी सकाळी 7 होता, 7च्या बातम्या लावायचे दररोज. याचा अर्थ ती काय मशीन आहे, आवाज सगळीकडे आहे. आता मी जे बोलतोय हा आवाज इथं घुमणार आहे, काही वर्ष घुमणार आहे, फक्त तो आपल्याला आता ऐकू येतोय पण उद्या ऐकू येणार आहे तो आवाज. शब्द गुणकम आकाशम, न्यायशास्त्रामध्ये त्या शब्दाची व्याख्या, व्याप्ती सांगितली. शब्द गुणकम आकाशम, त्याच्या विभू और नित्य. नित्य म्हणजे तिन्ही काळात, भूतकाळातही आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात आहे. ती शब्द आहे म्हणून तर शोधला चालू आहे ना. गीता काय, गीता आता जसे आहे तसे म्हणणारे लई आहे, ते जाऊ द्या तिकडं, मला तिकडे जायचं. आणि ती शोध घ्यायचं काम चालू आहे महाराज. ते संगती गुण मला महत्व सांगायचे, त्या दोन्ही जे आहेत त्या आहेत. अशा प्रकारे झाडाचा गुणधर्म आहे, शोध चालू आहे त्याचा. आता झाडं बोलतात, झाडं मग सगळे करतात, या सगळा शोध चालू आहे. एक त्याचा गुणधर्म लागतो. माणसा शेजारी माणूस बसला का त्याचा काय लागतो, गुणधर्म लागतो. पण तुकाराम महाराज म्हणतात तसं संतांच्या शेजारी सामान्य जीव गेला का संतांच्या सानिध्यामध्ये संत त्याला त्याचे हातपाय नाही बदलीत, त्याला त्याचे पूर्ण जीवनच बदलून टाकत. कशाप्रमाणे अभंगाच्या पहिल्या चरण, संताने सरता केलो तैच्या परी, संताने सरता केलो तैच्या परी.
चंदनी ते बोरी व्यापी येली चंदनी ते बोरी व्यापी येली गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही महाराज म्हणतात कसं काय होतंय संत काय करतात तसं चंदनाचं झाड आहे चंदनाच्या वास आहे त्याच्या शेजारची सगळी झाडं त्यांना पण सुवास येतो बरं का चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्श त्याच्या त्या झाडाच्या सहवासामध्ये इतर झाडं आपल्याला ओरिजिनल चंदन मिळतच नाही हे ध्यान ठेवा आपण जे पंढरपूर आणखीन आळंदीवरून ते चंदन आणतो ना घासायला ते काय आले दगड आणतात त्याचं लाल पांढरं दोन प्रकारचं चंदन असतं आता चंदनाचे झाडं कुठं दिसले तर त्याच्यामध्ये चंदन असं लोक आपल्याला माहिती घेऊन जातात कोणतरी ते अगोदर खोल पाडून पाहतात रात्रीतून तोडून येतो माणसं झोपले काय चंदनाचे चंदन चोर तो एक मोठा बिचारा होऊन गेला कर्नाटकामध्ये वीरप्पन बरोबर आहे मोठा चंदन तस्कर होता तो तात्पर्य काय का चंदनाचा गुणधर्म असा आहे त्या झाडाचा त्याच्या शेजारी दुसरं झाड असलं का त्याच्या सहवासानं तो काय होतो श्वासिक होतो झाड ते आपण जे चंदन आणतो ना आपलं ओरिजिनल चंदन नाही भेटत हे दुसरं झाड आहे ज्याला चंदनाच्या शेजारचे झाड आहेत ना त्याचं चंदन पण आणतो फार श्वासिक नसतं ते नाही तर महाराजांनी एकदा सांगितलं होतं कीर्तनामध्ये खरं चंदन ते मलयागिरी चंदन म्हणतात मलयागिरी चंदन जे असतं ना कढईमध्ये तेल टाकायचं बुंदी काढायला तेल टाकायचं 2-4 डबे एकत्र उकळू द्यायचं चांगलं ते आणि त्या मलयागिरी चंदनाचा एक थेंब त्याचा टाकायचा एक किती एक थेंब ते सगळं तेल सगळं शांत होईल ही ताकद त्या मलयागिरी चंदनाची इतकं थंड असं माणसाला कसं होईल माणसाला थोडा एसी वाढला तर माणसं काय होतं त्याला गार लागतं जमत नाही म्हणून तात्पर्य असं काही इतकं थंड असतं ते चंदन त्या आपल्याला साधे चंदन मिळतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संत काय करतात जीवाला सरता करतात सरिता नाही बरं का टाळकरी मंडळी संत आणि सरिता नाही सरिता शब्दाचा अर्थ नदी होतं नदी सरता म्हणजे बाजूला करणे म्हणजे सामान्य जीवनापेक्षा एक वेगळं जीवन तयार करून देणे उदाहरणार्थ आमच्याकडेच पहा आता तुम्ही आम्हाला मानताय खूप मानताय कपड्यामुळं नाही बरं का कपडे काय उपडे आता फेकून देऊ शकतो तुम्ही आता दुसरं तुम्ही घालू शकता ते तुमच्या मनात आलं बरं का नंदूभाऊ तुमच्या मनात आलं तर उद्या तुम्हाला लाल कपडे मी एक काढून गेलो तुम्ही घाला चालतं ना त्याला काही नाही पण त्याच्यावर किंमत नाही मला संत बाजूला करतात इतर सामान्य जेवणापेक्षा वेगळी मती पण रेडे अनेक आहे हो रेडे हजारो लाखो कोट्यावधी अशी त्या भारतामध्ये पण ज्ञानोबरायाने बोलवलेल्या रेड त्याची महती वाढली वेगळा केला इथं रेड्यामध्ये आणि त्या रेड्यामध्ये फरक आहे कळेल का फरक असा फरक आहे का त्याची समाधी त्याचं मंदिर आहे बाकी गेले कुठे बिचारे तपास नाही त्यांचा म्हणजे हे वेगळं करणं इतरांपेक्षा वेगळं करतात महाराज थोडं सांगू का मग तो करत असताना कोणी असू द्या भागवतामध्ये गोड उदाहरण आहे भक्त प्रल्हाद जेव्हा नरसिंहाचा अवतार भगवान घेतात खंबातून प्रगट होतात त्या हिरण्यकशिपूला मारतात माने मग भक्त प्रल्हादाचा हिरण्यकशिपूचा संवाद आहे दोघांचा देवभक्ताचा देवा म्हणे खरं सांगा मी तुमच्या या दर्शनाचा अधिकार आहे का तुम्ही आज माझ्यावर जेवढं प्रेम करता खरंच मी या प्रेमाचा अधिकार आहे का तुम्ही मला जवळ घेतलं नाही तर आमची काही तुमच्या मांडीवर बसायची लायकी नाही आम्ही राक्षस कुळातले तमोगुणी प्रवृत्ती काही खाणं काही पिणं ही आमची काय आमच्या जातीची सवय आम्ही तुमच्या मांडीवर बसू शकत नाही पण
तुम्ही मला जवळ केल्यामुळे आज एवढी कमाई झालं की मला एक स्वतंत्र स्थान दिलं. मला स्वतंत्र स्थान दिलं आणि त्या स्थानावर आजही चरित्र आजही जिवंत आहे ना. म्हणजे बाकीच्या सगळ्या राक्षस कुळापेक्षा प्रल्हाद वेगळा केला. याला म्हणतात संताने सरता केलो ताईशा परी. कायशा परी त्याशा परी प्रश्न आहे. कायशा परी केलो चिंतनी ते बोरी व्यापी येली. चंदनाने चंदनाच्या झाडाजवळ बोरीचं झाड होतं बोरीची. तसं बोरीचं झाड काही कामाचं. जुन्या काळामध्ये त्या बोरीच्या झाडाचं काय करायचं माहिती आहे? काहीतरी करायचं त्याला. फार काही विशेष नव्हतं. म्हणजे काही विशेष काही कामाचं झाडे असायचे काही बिल्डिंग नव्हते पण त्या काळात. परंतु चंदनाच्या सानिध्यामध्ये त्याच्यामुळे त्याला सुवास यायला लागला. मग ते तोळ्यावर विकायला लागलं. एवढं लाकूड 100 रुपये 200 रुपयाला विकायला लागलं. परत तात्पर्य असं त्या सावासात महाराज म्हणतात संत तसे हे कार्य करताना आपल्या साहसामध्ये त्याला जगात इतर जीवाच्या वेगळं करतात. आणि करत असताना बरं त्याच्या योग्यतेचा विचार करता काही नाही. तसं पाहिलं तर देवाजवळ जाण्यात तुमचा आमचा अजिबात अधिकार नाही. आपण काय फार मोठे नाही हो. काय करतो आपण खरं सांगा ना. काय करतो आपण का आपल्या जीवनातला काय परमार्थ आहे? सकाळी उठल्यापासून 24 तास आपण देवाचं नाम किती घेतो? बसून असं 10-5 मिनिटं तरी बसतो का? काय मग कुठून देवाने आपल्याला दर्शन द्यावं? कुठून भेट द्यावं त्याच्याकरता आपण जर काही केलंच नाही. महाराज भक्त प्रल्हादाला 12 प्रयत्न केले. भागवतामध्ये 12 प्रयत्न केले तरी देवाने वाचवलं. कारण का 24 तास देवाचं नामस्मरण. आपल्याकडे काय का म्हणून देवाने आपल्याकडे यावं महाराज? परमार्थ नाही आपल्याला. आणि मग बरोबर कृपा अशा प्रकारची आली. म्हणून संत हे कार्य करताना तुकाराम महाराज म्हणतात संत कार्य करतात पण कार्य करताना त्याचा कुठलाही विचार करत नाही. तो किती लायकीचा आहे, त्यानं काही केलं का नाही, तो याचा अधिकारी आहे का नाही, याचा काही विचार करत नाही. अभंगाच्या दुसऱ्या दिला गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती गुण किती आहे, तुमचे दोष किती, काहीच नाही महाराज. गुण असेल तर गुण वाढवतील, दोष असेल दोष घालवतील. असं करू नये राजा हो, असं करू नये राजा हो, तसं करू नये महाराज म्हणायचे ना. अहो राजा हो अमकं करा तमकं करा, ही भाषा आहे. हे करता करता ते दुर्गुण काढून टाकायचे महाराज. दुर्गुण काढायचे. तुम्ही किती गुणवाने काही नाही, त्याला गुणान लागत नाही. पकवाज येतो का, कीर्तन येतं का, काय नाही येतं का, काही नाही येत, काही नाही होत्या. फक्त तुम्ही भगवंतावर काय करा, भक्ती करा, उपासना करा, तुम्ही भाव ठेवा देवावर. बाकीच्या गुणाधिकाची काही गरज नाही. म्हणून गुण दोष याती. बरं कोणत्या जातीचे चालतं का? मी म्हणतो अशी एखादी जाती आता शिल्लक आहे का ज्या जातीमध्ये संतांनी अवतार घेतला नाही? तुम्ही जरा घरी गेल्यावर शांत आठवण कागदावर लिहित राहा. अगोदर जाती लिहायची, पुढे त्या जाती संत लिहायचे. जवळजवळ सगळ्या जातीमध्ये संतांनी अवतार घेतला महाराज. अजून काय पाहिजे? आणि अवतार घेण्याचं कारणच आहे का आपलं काही विचार नाही. या तुम्ही फक्त या. गुण दोष, गुण पाहत नाही, दोष पाहत नाही, या ती पाहत न विचारी काही. आणि ढावतीला पायी आपोलिया, त्यांच्या पायाजवळ आपल्याला जागा. दुसरं काय पाहिजे?
संतांनी आपल्याला जवळ करावं हीच अपेक्षा आपली, दुसरं काही नको. बघा तुम्ही कमवा पण ते व्यवहारापुरतं ते इथं ठेवावं लागतं, कोणी बरोबर नेत नाही. म्हणून जे काही न्यायचं आहे ना ते फक्त आपल्याला पुण्यात नेत आहे, मला दुसरं काही नेत आहे. म्हणून संत आपल्या पायाजवळ देतात, जागा ते तुमचं आमचं बाग आहे, ठाव दिला पायी आपुल्या. पण हे घडतं कधी? कुळकर महाराज मोठ्या माणसाच्या मनात आलं तर हे घडतं शेवटच्या जन्मात. तुका मनी आले समर्थाच्या मना, तुका मनी आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना,
तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा. महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टी वर 2 चरणामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा समर्थाच्या मनामध्ये येत. फक्त त्यांच्या मनामध्ये यावं का आपल्याला याचा उद्धार करायचा बस. एवढं त्यांच्या मनामध्ये आलं का आपलं कामच नाही, आपल्याला काही करायचंच नाही. फक्त आपल्याला त्यांच्या मनामध्ये बसायचं. त्यांना आपण दिसलं पाहिजे, त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे का आपल्याला याचा उद्धार करायचा. आणि असा जेव्हा त्यांच्या मनात समर्थाच्या मनात आलं मग काय पुन्हा आवश्यकता नाही काही. कारण ज्ञानोबराय सांगतात समर्थाची पंक्ती भोजने तळील्या आवळील्या एकाची पक्वाने, तेवी श्रवणे आरतू पटुने मोक्ष दावे. कारण समर्थाच्या घरी आवाज पण दुसरं काय नाही. त्यांना एक माझं ऐकता काय आता आयुष्याला पुरवत नाही. समर्थाच्या घरी कुठल्या गोष्टीची कमी नसते महाराज. समर्थ आहे. आम्ही अनेक वेळेला उपाटाकडे जेवायला गेलो बाबांच्या बरोबर. काय कमी आहे मोठ्या घरी, काय कमी आहे की. मुळात बाबांचा आशीर्वाद आहे आणि आशीर्वादामुळे परिवार सगळा सुखी आहे ना, मजेत आहे, आनंद आहे. आणि म्हणून समर्थाकडे काही कमी नसतं. फक्त मोठ्या माणसाच्या मनात यावं. मनधारक ते काहीही करू शकतात. म्हणून मोठे संत मोठे आहेत. संतांच्या मनात आलं का संत काही करत असतात. म्हणून याच्याकरता आपण एवढंच करायचं आहे. त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण केलं का तुम्हाला माहिती आहे का. मी तुम्हाला आपल्या जीवनाचं उदाहरण सांगतो. एखाद्या मोठ्या अफसरकडून किंवा मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाकडून आपलं काही काम करून घ्यायचंय. काय करावं लागतं. एकदा अर्ज करून चालत नाही. मला माहिती आहे भाऊ. फॉलोअप म्हणतो त्याला. फॉलोअप करा, सारखं फॉलोअप करा, सारखं भेटा, सारखं फोन करा. मग त्यांच्या लक्षात या महाराजाचं काहीतरी काम आहे मग करूनच येतात. लगेच तात्पर्य असं सारखं मागं लावावं लागत. तसं आपण दरवर्षी पुण्यतिथी करतो. काहीतरी महाराजांच्या लक्षात येईन ना हो का नाही यायचं. आपण दरवर्षी पुण्यतिथी करतो, महाराजांचं स्मरण करतो, चिंतन करतो. दररोजच्या जीवनामध्ये आपण महाराजाला विसरू शकत नाही. महाराज विसरलो म्हणजे आपण मुर्दा आहे, आपल्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणून त्यांचं स्मरण आपण केलं. त्यांच्या काही लक्षात येईल ना, अरे ही भक्त मंडळी आमच्या वाकडीकर भक्त मंडळी खूप चांगली भक्त मंडळी आहे. 4 सप्ते केलेलं गाव आहे. काय लहान गाव आहे का. या गावाकडे इतकं पुण्य आहे. या गावात पुण्य ठेवायला जागा नाही. इतकं पुण्य आहे. 4 सप्त्याचं पुण्य काय सांगू. एका नामस्मरणाचं पुण्य जर आमापे तर 4 सप्त्यामध्ये 7-28 दिवस या गावामध्ये अखंड नामस्मरण चाललं. अन्नदान चाललं. मला तुम्ही हिशोब करा ना हो. काय पुण्य प्राप्त केलं. हे गाव काय सामान्य गाव आहे का. आज तुम्हाला काही करताना दिसणं जरी कीर्तनाला थोडे लोक असू द्या. पुन्हा आजही ज्या ज्या वेळेला काही येतं त्यावेळेला गाव कुठल्या कुठे आहे काही करत नाही ना. मुख्य पीठाचा आताच कार्यक्रम झाला. वर्गणी आली, भाकरी आल्या, पुन्हा वैयक्तिक कोणाचे आमचे दुधपट्टे तेलाचे डबे आले आणि गावातूनही त्याला डबे आले. मला साखर येते, तेल येतं. हे उदाहरण तर तुमच्या गावाला भगवंताने दिलं महाराज. सदूर गंगागिरी महाराजाचा आशीर्वाद वाकडीला. याच्यामध्ये काही पाहिजे. खंडोबारायाचं कुलदैवत आपल्या गावात आहेच हे सौभाग्य आहे. पण त्याच्यावर आणखी पुन्हा कळसमध्ये सदूर गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे. म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये मी अनेक वेळेला पाहिलं. मी तुम्हाला अनेक वेळेला सांगेन काही करा का त्याला कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. कार्य पूर्ण होतं. कार्य पुरे होणं महत्वाचं आहे. उगाच काहीतरी करायचं नाही. कार्य आणि आनंदात कार्य पूर्ण होतं. कार्यात एवढीशी सुद्धा कमी येत नाही. मला हे तुमचं मोठेपण आहे. आणि तुमच्या पाठीमाग असलेली सद्गुरूची कृपा आहे. त्या कृपेशिवाय हे घडत नाही. म्हणून गाव सामान्य नाही, गाव लहान आहे. गावाचं नाव जरी वाकडी असतं माणसाला सरळ इथले. गावाचं नाव वाकडी आहे पण वाकडी नाही, सरळ माणसं आहे बरं का. खंडोबारायाची कृपा पात्र लोक आहे. मारुतीरायाचा आशीर्वाद आहे. सदुर्गंगागिरी महाराजांचा तर खूप मोठा आशीर्वाद आहे. म्हणून आपल्या गावाला धन्यवाद. दरवर्षाप्रमाणे आपण यावर्षी थोडं मोडकं चिंतन केलंय. आता 10-5% थोडंसं समजायला लागलंय बोलणं. अजून स्वराचा पत्ता नाही.
उलट कोणीकडे कसरत स्वर तुम्हाला जरी कळत मला कळतो ना तो चालेल दोरक चालाय तोपर्यंत कळलं नसं बेडवाकडं पण त्यांच्याच नावात जे काय करायचं आपल्याला दुसरं काही करायचं दुसरं काही करण्यासारखं आता शिल्लक राहिलेलं नाही महाराज. शास्त्र काय पाहिले उपनिषद पाहिले ब्रह्मसूत्र पाहिले सगळं पाहिलं आणि शेवटी इथं समाधान वाटलं या 2 पायावर या शेजारच्या 2 पायावर समाधान वाटलं आणि म्हणून उरलेलं आयुष्य त्यांच्या पायावर समोर केलं. तसं दुसरा काही येतो नाही. फिरून 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 जे काही केलंय तर सगळं सुख इथं आहे त्यातलं जे सुख आहे सगळं इथं आहे. म्हणून हे पाय सोडायचे नाही आपल्याला पाय आपल्याला सोडायचे नाही उलट पायामुळेच आपलं कल्याण होणार आहे. म्हणून असं एक हिंदीमध्ये दोहा आहे पाप करो प्रभुजी मिले बर का पाप करो प्रभुजी मिले पाप करो सुख होय. अर्धच येत मला ते आता पाप करो सब कोई असं म्हणतात सगळे सगळे पाप करा पाप केलं का देवाची भेट होईल. आता हे चुकीचं आहे पाप केल्यावर कधी देवाची भेट होत नाही पण इथे व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ करावा लागतो. पाप पाप शब्द आहे ना 2 पा पहिला दुसरा प या पाला वेगळं करा पला वेगळा करा प मोकळं करा करो करो शब्दाला प जोडून द्या पकरो असं शब्द हिंदीमध्ये पकरो पहिला पा शब्द आहे पाप मधला पा बाजूला काढा आणि प एक कला जोडा करो पाप करो आहे ना करो म्हणला प जोडा का पकरो होतं पकरो म्हणजे धरा पा म्हणजे पाय पाय धरा तुम्हाला देव भेटेल पाय धरा तुम्हाला सुख होईल. हो म्हणून सर्वांना ते संत ज्यांनी काविले ते आज्ञा करतात बाबा संतांचे पाय धरा दुसरं काही करू नका. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हो तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी वैराना रंग त्याचा माझ्याकडे चिठ्ठी दिली होती. आज या कीर्तनाचे सगळी समोरची माणसं आहेत तुमच्याकडे दिली का चिठ्ठी चष्मा नसल्यामुळं वाचा सगळे तुम्ही सांगा नंतर तात्पर्य आमचे हो वगैरे आले सगळी मंडळी चेहऱ्या विठोबावादी सगळी मंडळी वाकडी गावापाची मंडळी त्याचप्रमाणे खंडोबावाडी पाची मंडळ त्याचप्रमाणे हनुमानवाडी पाची मंडळ दांडी वस्ती पाची मंडळ आणि काही स्वरूपाची मंडळ आमचे आदरणीय तात्या आहेत कोळपकर महाराज आहेत आमचे स्वरूपानंदगिरी महाराज पक्काजावर आहेत आणि आपल्या स्वरूपाची मंडळ विशेष करून मला गावाला सांगावं मला वाटतं 2-3 वेळा झालं सांगितलं सावता मंदिर भजी मंडळ का नवीन झालं का तयार बरं आहे चांगली गोष्ट आहे. हो तुम्हाला आनंद तुम्हाला पुढच्या ह्याच्यात तर दिला तुम्ही सगळे या तुम्हाला जेव घाल तुम्ही दक्षिणा वाटतं दक्षिणा नाही देतो. तेव्हा मला आवर्जून सांगावं वाटतं महाराजांनी आपल्या गावात एक फार मोठं कार्य केलंय महाराज फार मोठं कार्य केलंय. हे बालक हे सामान्य नाही उद्या आपल्या परमार्थाची दूर आहे हेच सांभाळणार आहे. याच्यात मोठे मोठे कोणी होतील कोणी कीर्तनकार होतील कोणी गायक होतील वादक होतील आपण त्यांची कल्पना करून मारतो या गुरु महाराज यांना खूप आयुष्य द्या खूप वरदान द्या त्या परमार्थाची दोरा त्यांच्या खांद्यावर येवो त्यांच्याकडून परमार्थ होत राहो. आणि म्हणून अशा आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो. म्हणजे भाऊची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबरावांना आहेत माताभगिनी आहेत पाठीमाग बरीचशी पुरुष मंडळी उपस्थित आहेत. म्हणून हे यावर्षीचं 15वं पुष्प महाराजांच्या पायावर ठेवूया आणि पुन्हा महाराजांना एवढं आपल्याला फक्त 2च पाप करो प्रभुजी मिले पाव पकडो त्यांचे पाय जरा दुसरं काही करायचं नाही ते आपलं कल्याण निश्चित आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूच्या चरणावर समर्पित करतो आणि आजचं छोटंसं चिंतन या ठिकाणी थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.